मोदी सरकारची पहिली टर्म तिहेरी तलाक पद्धत रद्द झाली। मोदी सरकारची दुसरी टर्म कलम 370 रद्द झालं आणि कलम 370 रद्द होण्याच्या अगदी 3 महिन्यातच सुप्रीम कोर्टाच्या निकालाने अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीचा मार्ग सुद्धा मोकळा झाला। भाजपच्या जाहीरनाम्यात वर्षानुवर्ष असलेल्या पण सत्तेत आल्यानंतर मात्र काही प्रमाणात अडगळीत पडलेल्या ही तिन्ही वचनं जी आहेत ही पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली। आता राहिलंय फक्त एक, ते म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजेच समान नागरी कायदा। आणि आता यात समान नागरी कायद्यासाठी सुद्धा हालचालींना सुरुवात झाली। देशाच्या विधी आयोगाने लोकांकडेच आणि धार्मिक संस्थांकडे सुद्धा समान नागरी कायद्याबाबत त्यांची मतं मागितलेली आहेत। या विधी आयोगाचा कार्यकाळ सुद्धा खरं तर फेब्रुवारी 2023 मध्येच संपला सुद्धा होता, पण त्यालाही ऑगस्ट 2024 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आणि म्हणूनच लवकरच समान नागरी कायदा ही अंमलात येऊ शकतो का अशा चर्चांना सुरुवात झाली आहे। पण हा समान नागरी कायदा म्हणजे नेमकं काय काय आहेत त्यावरून होणारे वाद आणि खरोखर लॉ कमिशन या संदर्भात काय पावलं उचलतंय, याच्यामध्ये काय अडचणी आहेत, यात सगळ्या गोष्टी पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। आता हा समान नागरी कायदा म्हणजे काय हे सगळ्यात पहिले थोडक्यात पाहूया। यावरचा सविस्तर व्हिडिओ सुद्धा आम्ही तयार केलेला आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। सविस्तर व्हिडिओ तुम्ही तिथे पाहू शकता। पण समान नागरी कायदा काय हे या व्हिडिओ पुरता सांगायचं झालं तर आपल्या देशात कोणी हत्या केली, खून केला, चोरी केली तर ती व्यक्ती कुठल्याही धर्म, जात, पंथाची असो, शिक्षा एकच असते। हिंदू व्यक्तीने हत्या केली म्हणून त्याला वेगळी शिक्षा किंवा मुस्लिम व्यक्तीने हत्या केली म्हणून त्याला अजून वेगळीच शिक्षा असे प्रकार आपल्याकडे नाहीयेत। पण हाच समान कायदा जसा हत्या किंवा क्रिमिनल गोष्टी ज्या असतात त्याच्यासाठी जसा समान कायदा आहे, तोच समान कायदा लग्न, घटस्फोट या संदर्भात नाहीये। हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा विविध धर्मांसाठी त्यांचे वेगवेगळे कायदे आहेत आणि म्हणूनच समान नागरी कायद्याची मागणी होते किंवा कोर्टही तसंच सांगते। लग्न, घटस्फोट, संपत्ती आणि वारस हे विषय नागरी कायद्याअंतर्गत येतात, सिव्हिल लॉज मध्ये येतात। पण हिंदूंचा विवाह कायदा वेगळा आहे। शीख, जैन, बौद्ध धर्माला सुद्धा तो लागू होतो। अर्थात शिखांसाठी सुद्धा त्यांचा एक आनंद मॅरेज ऍक्ट आहे, पण त्याच्यामध्ये डिवोर्स संदर्भात, घटस्फोटा संदर्भात कुठलीही तरतूद नसल्यामुळे डिवोर्सची प्रकरणं जी आहेत ती सुद्धा हिंदू मॅरेज ऍक्ट नुसारच लागू केली जातात। असं प्रत्येक धर्माचं एक वेगवेगळं गणित आहे। मुस्लिम समाजातील लग्न, घटस्फोटाची प्रकरणं सुद्धा त्यांच्या पर्सनल लॉ बोर्डनुसार चालतात। अशाच प्रकारे पारशी, ख्रिश्चन धर्माचे सुद्धा त्यांचे पर्सनल लॉ बोर्ड्स आहेत आणि त्याच्यामुळेच या विविध धर्मातील लग्न, घटस्फोट वादासारखी प्रकरणं जी आहेत ती त्या पर्सनल लॉ बोर्डनुसार निकाली निघतात। कोर्टाने तर यावर सुद्धा वारंवार सुचवलेलं आहे की देशात युनिफॉर्म सिव्हिल कोडची गरज आहे। समान नागरी कायदा लागू झाला तर सगळे पर्सनल लॉ बोर्ड जे आहेत ते बरखास्त होतील आणि लग्न, घटस्फोटासारखी नागरी प्रकरणांमध्ये कायद्यासमोर प्रत्येक धर्म समान राहील। प्रत्येक धर्मातील या नागरी प्रकरणांसाठी एकच कायदा राहील। समान नागरी कायद्याबाबत भारतीय संविधानाच्या आर्टिकल 44 मध्ये सुद्धा युनिफॉर्म सिव्हिल कोडची अपेक्षा ही व्यक्त करण्यात आलेली आहे। समान नागरी कायद्याचा विषय हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये मोडतो। त्या वेळेसची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती पाहून त्याची अंमलबजावणी करावी असं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये सांगण्यात आले। आता समान नागरी कायदा काय आहे हे तर समजून घेतलं, पण आता लॉ कमिशन नेमकं काय करणार आहे हे जाणून घेऊया। सध्याचा 22वा लॉ कमिशन म्हणजे 22वा विधी आयोग हा 2020 मध्ये गठीत करण्यात आलेला होता, ज्याची मुदत 3 वर्षांची होती। म्हणजेच फेब्रुवारी 2023 मध्ये ही मुदत संपलेली आहे, पण त्याला मुदतवाढ देऊन आता हाच विधी आयोग 2024च्या ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आलेला आहे किंवा तेवढा त्यांचा कार्यकाळ ठेवण्यात आलेला आहे। 21व्या विधी आयोगाने सुद्धा समान नागरी कायद्याबाबत अभ्यास केलेला होता, तेव्हा सुद्धा काही मतं मागवण्यात आलेली होती, पण त्यांच्या कन्सल्टेशन पेपरमध्ये त्यांनीच सांगितलेलं की हा असा विषय आहे की ज्याच्यावर आणखीन काम करण्याची गरज आहे, आणखीन अभ्यास करण्याची गरज आहे। आता सध्याचा जो 22वा विधी आयोग आहे त्याच्यामध्ये जनता आणि मान्यता प्राप्त असलेल्या धार्मिक संघटनांकडून सुद्धा समान नागरी कायद्यासंदर्भात त्यांना काय वाटतं, त्यांची काय मतं आहेत, त्यांना हवाय नकोय, त्याच्यात काय करणं अपेक्षित आहे, या सगळ्या संदर्भातली मतं जी आहेत ती मागवलेली आहेत। अगदी तुमच्या आमच्यासारखे सामान्य नागरिक सुद्धा याच्यामध्ये आपलं मत व्यक्त करू शकतात। यासाठी 30 दिवसांचा कालावधी आहे। हा कालावधी जून 14 ला सुरू झालेला आहे आणि जुलै 14 पर्यंत तो राहणार आहे, जुलै 14, 2023 पर्यंत। आता याच्यामध्ये मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की 21व्या विधी आयोगाने एक कन्सल्टेशन पेपर दिला होता, तर तो पेपर दिला होता 2018 मध्ये, ज्यात उल्लेख आहे की काही कुटुंबांमध्ये अशा प्रथा किंवा रीती आहेत ज्याच्यामुळे महिलांवर अन्याय सुद्धा होतोय किंवा त्या काही प्रमाणात अन्यायकारक आहेत आणि त्याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे असं तेव्हा सुद्धा लॉ कमिशनने म्हटलेलं होतं। 2015च्या एबीसी वर्सेस स्टेट ऑफ दिल्ली
या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं की ख्रिश्चनांमध्ये महिलेला तिच्याच मुलाचं नॅचरल गार्डियन म्हणून मान्यता नाहीये। हिंदूंमध्ये मात्र महिला जरी अविवाहित असली तरी सुद्धा तिच्या मुलाची तीच नैसर्गिक पालक म्हणून तिला मान्यता देण्यात येते। याच वेळी सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं की समान नागरी कायदा हा एक अनएड्रेस्ड कॉन्स्टिट्यूशनल एक्सपेक्टेशन आहे, म्हणजेच अशी संवैधानिक गरज किंवा अपेक्षा जिच्याकडे लक्ष देण्यात आलेलं नाहीये, अनएड्रेस्ड राहिलेली आहे। त्याच्यामुळेच देशातील विविध कोर्ट आणि अगदी सुप्रीम कोर्टाकडून सुद्धा ही अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे की समान नागरी कायदा हा यायला हवा। पण काही राजकीय पक्षांचा विरोध असू दे, धार्मिक संघटनांचा विरोध असू दे, कायद्यामधील पेच असू दे किंवा राजकीय अज्ञान असू दे, या सगळ्यामुळे अजूनही समान नागरी कायदा जो आहे तो अस्तित्वात आला नाहीये। आता सर्वोच्च न्यायालय असो वा हायकोर्ट्स असो, असंख्य याचिका खास करून महिलांच्या संपत्ती आणि घटस्फोट किंवा विविध धार्मिक प्रथांना बळी पडलेल्याने ज्या याचिका सुप्रीम कोर्टात किंवा वेगवेगळ्या हायकोर्टात गेलेल्या आहेत, तो हा कायदाच न आल्यामुळे अजून सुद्धा प्रलंबित आहेत। अनेक मुस्लिम महिलांनी भेदभाव होत असल्यामुळे कोर्टात धाव घेतलेली आहे। तलाक ए बैन, मुता म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, तसंच निकाह हलाला जे शॉर्ट टर्म मॅरेज संदर्भात आहे, ज्याला इस्लामिक लॉ मध्ये मान्यता देण्यात आलेली आहे, या विरोधात सुद्धा महिलांनी कोर्टाचं दार थोठावलेलं आहे। हिंदू सक्सेशन ऍक्ट नुसार उत्तराधिकारी कोण आणि त्यातील भेदभाव यावरून सुद्धा याचिका कोर्टात गेलेल्या आहेत। मृत पुरुषाचा वारस वेगळा आणि मृत महिलेचा वारस याच्यात जो भेदभाव करण्यात आलेला आहे, असे दावे याचिकांमध्ये करण्यात आलेले आहेत, त्याला सुद्धा कोर्टामध्ये आव्हानं देण्यात आलेली आहेत। आणि म्हणूनच समान नागरी कायद्याची गरज आहे असा दावा सुद्धा काही लोकांकडून करण्यात येतो। अर्थात काही राजकीय पक्षाला समर्थन करतात, पण काही राजकीय पक्ष याच्या विरोधात आहेत। त्यामुळे या संदर्भातले प्रयत्न हे जरी संसदेत करण्यात आलेले असले, या संदर्भातली बिलं जरी आणण्यात आलेली असली तरी सुद्धा त्याला विरोध झाल्यामुळे अजूनही युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे तो आणण्यात आलेला नाहीये। पण आता पुन्हा एकदा लॉ कमिशन याच्यामध्ये ऍक्टिव्ह होणं, लोकांची मतं जाणून घेणं, धार्मिक संघटनांची मतं जाणून घेणं आणि याच लॉ कमिशनचा कार्यकाळ 2024च्या ऑगस्ट महिन्यापर्यंत वाढवणं, याच्यावरून पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झालेली आहे की कदाचित आता बारी आहे ती युनिफॉर्म सिव्हिल कोडची। आता जसा मी मगाशी एक व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला होता की या संदर्भातली मतं जी आहेत ती लोकांकडून मागवण्यात आलेली आहेत, तर त्याची URL सुद्धा आम्ही तुम्हाला इथे दाखवत आहोत। या URL वर जर तुम्ही गेलात तर तिथे जाऊन तुम्हाला तुमची मतं जी आहेत ती व्यक्त करता येऊ शकतात। तुमचं मत समर्थनात असेल किंवा विरोधात असेल, जे काही मत आहे ते तुम्ही एक प्रकारे केंद्र सरकारपर्यंत पोहोचवू शकणार आहात। आणि त्याच्यामुळेच यासाठी आवाहन करण्यात येते की तुमची जी काही मतं असतील ती या URL वर जाऊन तुम्ही तुमची मतं नोंदवू शकता। आणि याच निमित्ताने हा नेमका प्रकरण काय आहे हा कायदा आणि याच्यावर होणारे वाद हे तुमच्या समोर ठेवण्याचा आमचा प्रयत्न होता। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बघत रहा मुंबई तक।